मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला आणि ती मुलगी माझ्यासंग फोनवरतून बोलली। ती प्रचंड रडत होती फोनवरती आणि ती फोनवरती बोलत असताना आदल्या दिवशी मला आसिम सरांचा फोन आला होता की दादा या संदर्भात विषयामध्ये तुम्हाला जर काय मदत हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करा। आणि योगायोगाने दुसऱ्याच दिवशी मला त्या मुलीचा फोन आला। 20 मिनिटं मी तिच्यासोबत फोनवरतून बोललो। ती प्रचंड रडत होती आणि काल सुद्धा आम्ही तिच्यासोबत ज्यावेळेस आम्ही दोघंही बसलो होतो आम्ही बोललो तर ती सरांनी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित तरुणी आहे आणि तिला ज्या पद्धतीने 7,000-7,500 घेतले आज सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी झाल्या। मी त्या दिवशी सुद्धा बोललो होतो की त्या भिकारी माणसाकडे तो ज्याच्याकडे झोपायला जागा नव्हती तो त्या एसटी स्टँडवरती झोपत होता तो 7,000 रुपये कुठे देणार तिला। आणि या गोष्टी ज्यावेळेस इथे येऊन समोरासमोर सांगण्यात आल्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या। त्याची बायको कुणाची भाषा बोलतीये? त्याची बायको जे इथं राजकीय लोक येतात ते जे म्हटले की तिने आरडाओरडा केला नाही, ती आरडाओरडा केला ती वाचली असते। त्याच्या बायकोच्या तोंडून हेच शब्द कसे काय आले की तिने आरडाओरडा केला नाही, तिला स्क्रॅचेस कसले शब्द वापरले तुम्ही? तिला स्क्रॅचेस कुठं आलेत का? तिचे कपडे कुठं फाटले नाहीत का? म्हणजे या अशा गोष्टींमुळे तिला भयंकर त्रास होतोय, ती रडतीये। काल सरांनी आमच्या समोर तिने सांगितलं की सर या सगळ्या गोष्टी एक दिवस झालाय तो विषय पण हे रोज माझ्यासोबत चाललंय की ज्या पद्धतीने तिच्या तपासणी चालू आहे, तिच्या चौकशा चालू आहेत। अनेक अधिकारी येतात, प्रत्येक अधिकाऱ्याला रोज ती तेच सांगतीये। व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये तिने तेच सांगितलं। नवीन अधिकारी कोणतरी वरिष्ठ अधिकारी आला की त्याच्यासमोर परत तेच सांगायचं। म्हणजे तिचं दुःख बाजूला तिला असं वाटायला लागले आरोपी तिकडे सुखात जाऊन बसलाय 12 तारखेपर्यंत आणि ही आरोपी असल्यासारखी रोज हिला 9 वाजता इथे या, 10 वाजता तिथे या, 11 वाजता इथे या आणि बसायला लावले जाते। तिला जर 7,500 रुपये तिला दिले असते 48 तास त्या मुलीची बॅग पोलीस स्टेशन मध्ये होती। 48 तास तिची बॅग तिथं ती ठेवून गेली होती पोलीस स्टेशन मध्ये। मग ते 7,500 रुपये पोलिसांच्या कुठल्या स्टेटमेंट मध्ये आलं नाही ना। 48 तास ती बॅग पोलिसांच्या ताब्यात असताना मग का नाही आलं? मग ज्यांनी कुणी इथे येऊन त्या गोष्टी बोलल्यात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्याच्याकरता आज आसिम सरांनी तिकडं अर्ज दाखल केलाय की ज्या या विषयाच्या संदर्भात जी लोक नाही आहेत त्यांनी त्यांची पत्रकारिता बंद करावी। त्यांनी फेसबुकला या गोष्टी टाकणं, फेसबुकवरती काही बोलणं, लाईव्ह येऊन सांगणं, अरे ती 25-26 वर्षाची पोरगी आहे, मला सुद्धा तिची एवढी पोरगी आहे। आता जे तुम्ही म्हणताय 7,500चा विषय असेल किंवा आरोपीची आणि पीडित तरुणीची जी ओळख आहे असं एक नेरेटिव्ह पसरवलं जात होतं किंवा एकूणच ज्या चुकीच्या बातम्या येत होत्या त्याच्यावर पोलिसांच्या तपासात आता माहिती समोर येते पैशाची देवाणघेवाण कुठलीही झालेली नाही किंवा त्या पीडित मुलीची आणि त्या आरोपीची कुठलीही ओळख नाही किंवा त्यांचा कधीही संपर्क झालेला नाही अशी पोलीस तपासात माहिती येते। मग हे खोटं पसरवतंय नेमकं कोण आणि कशासाठी? ते तर खरंच मी कालच्या ज्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या त्या गोष्टी तिने सगळ्या मोबाईलवरती पाहिल्या होत्या। त्याच्यानंतर कालचा तिचा आक्रोश आम्ही पाहिला ना, आज ती नॉर्मल झाली। खरं तर मी तुमचं सर्व मीडियाचं मनापासून अभिनंदन करेन, धन्यवाद देईल तुम्हाला, कारण आज सकाळपासून तुम्ही ज्या गोष्टी मांडताय हे सगळं खोटं होतं, हे सगळं तुम्ही मांडताय, हे सगळं आम्ही तुम्ही ज्या कालच्या गोष्टी आजच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही मेहरबान कोर्टासमोर मांडलेल्या आहेत। आणि आम्हाला वाटतं की याच्यामधून जी लोक फेक नॅरेटिव्ह करतात आहे मला वाटतं हे सगळं कदाचित मी एक राजकीय माणूस आहे, कदाचित या अधिवेशनामध्ये या काही गोष्टी होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी चाललं होतं। म्हणून आम्ही अर्जंटली मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन मी सरांसोबत बोललो आणि आज आम्ही इकडं अर्ज दाखल केलाय। त्याच्या उद्या सकाळी सुनावणी। आता ते मला पण आत्ताच कळालंय की कुणीतरी त्यांना काळं फासण्याचं वगैरे काहीतरी असं काय बोललेलं आहे त्याच्यामध्ये। मग असं बोलायलाच नाही पाहिजे ना, या गोष्टी ज्या गोष्टी आता भीती वाटते का? मग तुम्ही आमचा असं की त्याच्यामध्ये काय कोण काही लाख रुपयासाठी माझ्या तर कानावर इथपर्यंत आलंय की त्या बक्षिसाचे लाख रुपयासाठी काहीतरी भांडणं चालू आहेत। सध्या पुणे शहरातील जे काही नेते आहेत ते सरकारची बाजू मांडण्यासाठी या पीडित तरुणीची बदनामी होईल अशी वक्तव्य करतात असं तुम्हाला वाटतं? 100% त्या सगळ्या गोष्टीसाठीच आम्ही आज मनाई अर्ज दाखल केलेला आहे की या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। ती आरोपी नाहीये, तिच्यावरती ज्या पद्धतीने अतिप्रसंग झालेला आहे तर त्याच्या बाबतीत सहानुभूती करायची का दुसऱ्या कोणाच्या बाजू मांडायच्या तसं न होता त्या 26 वर्षाच्या तरुणीचं आयुष्य बरबाद होईल। उद्या ती आम्हाला काल बोलली आहे की मला आता या सगळ्या गोष्टी पाहून मला आत्महत्या करावीशी वाटतेय की आरोपी मी आहे का?
जर मला त्यांनी 7,500 रुपये दिले असेल, माझे 48 तास बॅग पोलीस स्टेशन मध्ये होते, ती का नाही तपासली तुम्ही? पोलीस तपासासमोर आले की ते खोटं आहे. खोटं आहे सगळं. आणि या सगळ्या खोट्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमची सुद्धा विनंती आहे.